नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, थेंबे थेंबे तळे साचे अगदी तसंच ज्ञानाचंही आहे. थोडे थोडे रोज ज्ञानकण वेचत गेलो, साठवत गेलो की आपलं ज्ञानही थोडं थोडं वाढत जातं. मुलांनो, ज्याप्रमाणे लाखो थेंब एकत्र आले की नदी तयार होते. मग विचार करा, छोट्या छोट्या प्रयत्नांनी काय होऊ शकते? याच प्रश्नाचे उत्तर देणारी आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे थेंब थेंब साठलेलं पाणी. चला तर मग कान देऊन ऐका. मुलांनो, एका गावात प्रशांत नावाचा मुलगा राहत होता. त्याला अभ्यास करायला खूप आवडत असे, पण तो नेहमी म्हणायचा, इतकं मोठं पुस्तक मी कसं पूर्ण करणार? एके दिवशी त्याने आजोबांना अंगणातील मोठी मातीची घागर पाण्याने भरताना पाहिले. आजोबा विहिरीतून एका छोट्या कळशीने पाणी काढत असत आणि त्या मातीच्या घागरीत टाकत असत. प्रशांत हसत म्हणाला, आजोबा, एवढ्या छोट्याशा कळशीने एवढी मोठी मातीची घागर कधी भरेल? आजोबा शांतपणे म्हणाले, थांब आणि बघ. आजोबा सतत पाणी आणत राहिले. काही वेळाने ती मातीची घागर अर्धी भरली. मग जवळजवळ ती घागर पूर्ण भरली आणि शेवटी काठोकाठ भरून वाहू लागली. आजोबा म्हणाले, बाळा, कोणतंही मोठं काम एका वेळी पूर्ण होत नाही. थेंब थेंब साठत गेला की घागर भरते. तसंच रोज थोडा थोडा अभ्यास केला की ज्ञान सागर भरतो. हे वाक्य ऐकून प्रशांतच्या मनावर खोलवर परिणाम झाला. दुसऱ्या दिवसापासून त्याने रोज सकाळी संध्याकाळी 1-1 तास अभ्यास करण्याचं नियोजन केले. रोज थोडं वाचन, थोडं लेखन आणि थोडा सराव, बस एवढंच तो करू लागला. काही महिन्यांनी त्यालाच आश्चर्य वाटू लागलं. जे पुस्तक अशक्य वाटत होतं ते पूर्ण झालं होतं. मुलांनो, वार्षिक परीक्षेतही तो चांगलाच चमकला. त्याला उत्तम गुण मिळाले. शिक्षकाने विचारलं, तू एवढी प्रगती कशी केलीस? प्रशांत हसून म्हणाला, सर, मी रोज 1-1 थेंब ज्ञान साठवत गेलो. शिक्षकाने पूर्ण वर्गाकडे एक नजर फिरवली. ते म्हणाले, मुलांनो, लक्षात ठेवा, मोठे यश एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असावा लागतो. आपण करत असलेले प्रयत्न, थोडासा अभ्यास, यामुळेच आपली प्रगती होते आणि मोठी उंची आपणास गाठता येते. त्या दिवसापासून वर्गातील अनेक मुलांमध्ये हळूहळू बदल होत गेला. मुलं रोज थोडा थोडा वेळ अभ्यास करू लागली. वाचन, लेखन यासाठी वेळ देऊ लागले. त्यामुळे वर्गातील सर्वच मुलांचा आत्मविश्वास वाढू लागला. मुलं हुशार झाली. चला तर मग मुलांनो, तुम्हीही अभ्यासाला लागा. रोज थोडा थोडा अभ्यास करा आणि लक्षात ठेवा, सातत्य आणि चिकाटी ही यशाची खरी गुरु किल्ली आहे. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.